हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं ब्लाऊज कलेक्शन, जे की मी स्वतः स्टिच केलेलं आहे पूर्णपणे. आणि हे पूर्ण कलेक्शन मी माझ्या हाताने शिवलेलं आहे. तर चला सुरू करूया आपण आपल्या पहिल्या ब्लाऊजपासून. हा आहे माझा फर्स्ट ब्लाऊज, जो की आहे बोटनेक. आणि ही आहे याची बॅक बाजू आणि ही आहे फ्रंट बाजू. तुम्ही बघू शकता, याला बॅकला आणि फ्रंटला कुठेच हुक नाही आहे. तर तुम्ही आता विचार करत असाल की मग हा घालणार कसा? तर याला इथे साईडला झिप दिलेला आहे. साईडला झिप घेतलेला आहे मी. आणि याच्या अशा एल्बो स्लीव्ज आहे ह्या पूर्ण. हे साडीचं बॉर्डर आहे पूर्ण. खालच्या साईडचे काठं आहेत हे. आणि हे आहे वरच्या साईडचे काठ, जे की मी बॅकला लावले आहे. आणि खालच्या साईडचे काठ मी स्लीव्जला लावलेले आहे. हा असा पूर्ण नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे. हिची साडी पण अशीच आहे, पूर्ण प्लेन नेव्ही ब्ल्यू. आणि फक्त ह्या बॉर्डर आहेत याला. पूर्ण रनिंग ब्लाऊज आहे हा साडीतला, जो की मी स्वतः स्टिच केलेला आहे. स्वतः शिवून घालण्याची, कपडे शिवून घालण्याची एक वेगळीच मजा असते. त्यानंतर आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या ब्लाऊजकडे. हा आहे माझा दुसरा ब्लाऊज. हा असा वेल्वेटमध्ये आहे. आणि याला असं मी प्रिन्स कट वगैरे काहीही न घेता असं इथे हे अशा पद्धतीने पफ क्रिएट केलेला आहे, जेणेकरून हे नेटच्या साडीवरती खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघितलं असेल माझ्या डीपीतल्या साडीलासुद्धा हेच, फोटोमध्ये सुद्धा हेच ब्लाऊज घातलेलं आहे मी. आणि याचं बॅक हा असा. हे थोडंसं एक्स्ट्रा लावलेलं आहे मी, जे ॲडजस्टही करता येतं आपल्याला. नको असलं तर काढूनही टाकता येतो. आणि हे असे नॉड लावलेल्या होत्या मी इथं आधी, बट त्या आता चांगल्या दिसत नाही, त्यामुळे मग मी त्या काढून तिथे असं ब्लॅक पॅच लावला आहे वेल्वेटचा. ह्या पण एल्बो स्लीव्ज आहे. असं मस्त याला ब्रॉड बॉर्डर लावलेली आहे मी स्लीव्जला, बघू शकता तुम्ही इथे. त्यानंतर याचा व्ही नेक आहे फ्रंटवाला. आणि बॅकला असा 3 नॉड घेतलेल्या होत्या मी, बट ते आता काढून मी एकच नॉड ठेवली. आणि खाली हे असं पॅच लावलेलं आहे, जो आपल्याला काढता येतो, इझिली लावता येतो. बॅक हुक आहे हा. छान अशी त्याला लटकन लावलेलं आहे. लटकन थोडी खराब झाली, आता जुना झाला आहे ब्लाऊज, त्यामुळे. हा मी विदाऊटच शिवलेला आहे, असं कोणत्या साडीवरती किंवा असं याच्यावरती नाही आहे. हा मी जस्ट असं एक शिवून ठेवलेला होता की कॉन्ट्रास्ट आपल्याला कशावरती करता येईल. तर चालला, वर्क झाला तो छान. मस्त वाटतो हा ब्लाऊज घातल्यानंतर. खूप छान वाटतो दिसायला. खूप असं रेट्रो लुक येतो एकदम याच्यामुळे. छान असं भारी वाटतं खूप तो घातल्यानंतर. तुम्ही फोटोमध्ये तर बघितलेलाच असेल डीपीतल्या, की हाच ब्लाऊज आहे तो घातलेला आहे मी. येल्लो साडीवरती घातलेला आहे तो पण. आता वळूया आपल्या तिसऱ्या ब्लाऊजकडे. तिसरा ब्लाऊज आहे माझा हा असा ऑरेंज कलरचा. हा मी माझ्या एका ब्लॅक साडीवरती शिवलेला होता. इथे अशा ह्या फुगा पफ स्लीव्ज घेतलेल्या आहेत. फुल पफ आहे हा. हा पण असा बोटनेक आहे, गळ्याला पूर्ण चिटकून असा. आणि प्रिन्सेस कट फ्रंट. मी माझे सगळे ब्लाऊज मोस्टली बॅक हुकच शिवते, कारण की मला फ्रंट हुक आवडत नाही. त्यानंतर असा हा बॅकला असा चौकनी गळा आहे. मी तुम्हाला दाखवते कसा दिसतो केल्यानंतर. घातल्यानंतर हे खूप सुंदर दिसतात. आणि मी त्याला अशी मण्यांची लेस लावलेली आहे सगळीकडून. आणि असा इथं हा पफ लावलेला होता, जो की प्रेस केल्यानंतर छान वाटतो. आता कोणत्याच ब्लाऊजला प्रेस नसल्यामुळे ते थोडेसे चुरगळलेले आहेत.
हा ब्लॅक साडीवरती खूप सुंदर दिसतो. मी एक ब्लॅक साडी घेतलेली आहे फेसबुकवरून, जिचे छान असं बकुळीचे फुलं ज्याला म्हणतो आपण, प्राजक्ताची फुलं आहेत त्याच्यावरती. त्यांच्या ऑरेंज दांड्यांवरती मॅचिंग मी हा ब्लाऊज बनवलेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो हा घातल्यानंतर त्या साडीवरती, कारण की कॉम्बिनेशनच ब्लॅक आणि ऑरेंजचं खूप सुंदर वाटतं. हा होता आपला तिसरा ब्लाऊज. मी सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहे. हे बोटनेकला असं छान ही डिझाईन खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण घालतो तेव्हा असं. आणि याच्यावरती शक्यतो अंबाडा घालायचा, जेणेकरून याची बॅकची डिझाईन ही खूप आणखीन शो होते आणि हा पफ पण दिसतो. इथे मी आय थिंक एक बटन लावलेलं होतं, पडलं आहे वाटतं, केसांमध्ये अडकूनच पडलं आहे ते. त्यामुळे शक्यतो वरती केस असं टाय करायचे, खूप छान वाटतात. त्यानंतर वळूया आपण आपल्या दुसऱ्या पुढच्या ब्लाऊजकडे. हा आहे माझा ब्रॉकेड ब्लाऊज. हा ब्रॉकेड ब्लाऊज आहे आणि हा पूर्ण एकाच याच्यामध्ये आहे. हा फ्रंट हुक आहे, कारण की मी याला कॉलर घेतलेली आहे. हा कॉलर असल्यामुळे मी फ्रंट हुक घेतलेला आहे. आणि हा माझ्या साडीवरती मी शिवलेला होता. हे पण मी असं विदाऊटच घेतलेला आहे. हा मी शक्यतो विदाऊटच ब्लाऊज घेते, जेणेकरून आपल्याला ते इतर साड्यांवरती पण पेअर करता येतात. छान त्यांचं कॉम्बिनेशन वाईज त्यांना बनवता येतात आणि घालता येतात त्यांची जोडी बनवून. हा प्रिन्सेस कट आहे आणि याचा कॉलर आहे, याला हाफ कॉलर म्हणतात याला. आणि असं फ्रंट व्ही आहे. ही हाफ कॉलरचं ब्लाऊज आहे हे माझं. आणि बॅक पूर्ण प्लेनच आहे याचा. बॅकला मी याला काही डिझाईन वगैरे घेतलेली नाही आहे. आणि अगेन एल्बो स्लीव्ज. एल्बो स्लीव्ज मला जरा बऱ्या दिसतात आत्ता तरी. आधी जेव्हा बारीक होते तेव्हा छान वाटायच्या शॉर्ट स्लीव्ज, बट जेव्हा तुमची तब्येत बनते तेव्हा शक्यतो एल्बो स्लीव्ज शिवायच्या, जेणेकरून आपले दंड जास्त दिसत नाही. ब्लाऊज हा आहे आपला पुढचा 5वा ब्लाऊज. हा सब्यासाच्या पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे त्यात मी व्हेरिएशन केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की हा कुठं सब्यासाची वाटतो आहे. तर हा फुल ब्रॉकेड आहे आणि याला मी इथे पफ टाकलेले आहे, बघू शकताय. मी हा प्रिन्स कटमध्ये घेतलेला आहे. सब्यासाचीमध्ये अजून वेगळे प्रकार पण असतात, पण मी हा प्रिन्स कटमध्ये घेतलेला आहे. आणि खाली असा हा बेल्ट लावलेला आहे त्याला. आणि याचा बॅक तुम्ही बघू शकता. बॅक पण असा वरती आहे थोडासा. मी याला हे हुक लावते, जेणेकरून तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल. आणि याची ही आहे अशी नॉड, तुम्ही बघू शकता. बॅकला पण मी असे इथे पॅच लावला आहे, ज्याच्यामुळे हुक आहेत की नाही लावलेले हे लवकर कळत नाही. याच्या ह्या अशा एल्बो स्लीव्ज आहे, सिम्पल स्लीव्ज ठेवल्या आहेत मी. आणि हा पण ब्लाऊज तुम्ही असा गोल्डन साडीवर रेट्रो लुक करायचा असेल तर खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. मी त्याच हिशोबाने हा घेतलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजला पण ब्लॅक साडी आहे माझी. एक सिल्कवरती पण आपल्याला हा घालता येतो आणि आपल्या बाकीच्या साड्यांवरती पण हा आपल्याला घालता येतो, जशा नेटच्या साड्या म्हणा, जे असे खूप छान. आणि मिनिमाइज काय करायचं असेल, प्लेन साड्या ज्या असतात शक्यतो त्याच्यावरती हे असे ब्लाऊज घालायचे. प्लेन साड्यांवरती ब्रॉकेटचे ब्लाऊज, डिझायनर ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. म्हणजे तुम्ही जर आता साडी पण डिझायनर आणि ब्लाऊज पण डिझायनर असा घातला तर ते सगळं खूप बजबज दिसतं, डोळ्यांनाही खूप वाईट दिसतं ते. आणि समोरच्यालाही ते खूप घालतानाच अशा पद्धतीने घालायचं की समोरच्यालाही दिसायला खूप छान वाटेल आणि आपल्यालाही ते बघितल्यानंतर खूप छान वाटेल की समोरच्याकडनं आपल्याला छान छान कॉम्प्लिमेंट येत आहेत. समोरच्या व्यक्ती आपल्याला आपलं पोशाख समोरच्या व्यक्तीला आवडतो आहे
त्यामुळे घालतानाच असं घाला. हा आहे माझा पुढचा ब्लाऊज. हा कॉलरचाच आहे हा, पण हा हाय नेक कॉलर आहे. हा आहे फ्रंट याचा. याच्या पण एल्बो स्लीव्ज आहे, पण स्लीव्जवरती मी असं हे इथं डिझाईन केलेलं आहे. छान. आणि याचा आहे हा असा बॅकला पण सेम डिझाईन आहे, त्यामुळे मी स्लीव्जवरती पण हे डिझाईन असं घेतलेलं आहे. हा पण ब्रॉकेड पॅटर्नमध्येच आहे. हा पण विदाऊटच आहे. मी तुम्हाला सांगते ना, शक्यतो मी विदाऊटच ब्लाऊज शिवते, जेणेकरून आपल्याला ते कॉन्ट्रास्ट करून घालता येतात. याला छान असं इथं छोटंसं बॉर्डर आहे स्लीव्जला. आणि हा पीस साधारण मी काहीतरी 200-250 रुपये मीटर घेतलेला होता. छान वाटतं हे ब्लाऊज असे आपण घालतो तेव्हा. सिल्कच्या साड्यांवरती ते खूप सुंदर दिसतात हे ब्लाऊज. आणि आपण स्वतः शिवलेले असल्यामुळे तर ते आणखीनच सुंदर दिसतात जेव्हा आपण घालतो तेव्हा. आपल्या पुढच्या ब्लाऊजकडे, जो की आहे असा, हा पण कॉलरच ब्लाऊज आहे. याला कोट कॉलर म्हणतात. हा याचं असं बॅकचं डिझाईन आहे हे. हा मी 4 टक्समध्ये शिवलेला आहे. 4 टक्समध्ये शिवलेला आहे हा. आणि याला पण अगेन फ्रंट हुक आहे. माझ्याकडे जास्त नाही आहे फ्रंट हुकचे, 1 किंवा 2च असेल. हा दुसरा आहे आय थिंक. आणि याला हे अशा स्लीव्ज, याला कोंबडा पॅटर्न स्लीव्ज म्हणतात. इथे बटन लावू शकतो आपण, पण हा मी विदाऊट ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा मला ग्रे साड्यांवरही घालता येईल आणि गोल्डन साड्यांवरही घालता येईल. म्हणजे ज्यांचे काठं ग्रे आहेत त्यांच्यावरही घालता येतील आणि ज्यांचे गोल्डन आहे त्यांच्यावरही घालता येईल. त्यामुळे मग मी याला असं कुठलंच लेस वगैरे असं नाही ठेवलेलं आहे. फक्त त्याचं असं स्वतःचंच एक पॅटर्न ठेवलेलं आहे. त्याला कुठलंही जास्त पॉपअप शो नाही केलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतो हा घातल्यानंतर. हे असे ब्लाऊज कॉलेजमध्ये फंक्शन असले किंवा ऑफिसमध्ये फंक्शन असले तर खूप सुंदर दिसतात हे असे असले ब्लाऊज घालायला कॉलरचे. शक्यतो ऑफिस आणि कॉलेज स्कूलमध्ये हे पॅटर्न खूप छान वाटतात घालून जायला साड्यांवरचे. हा होता आपला असा. हा पैठणी पॅटर्न आहे, म्हणजे हे ब्लाऊजचं कापड पैठणी आहे, ज्याला मी असं शिवलेलं आहे. तर चला आपण बघूया आपल्या पुढचा आहे आपला हा असा ब्लाऊज पिंकवाला. तुम्ही बघू शकताय, थोडा नवीन पॅटर्नमध्ये आहे, हटके आहे खूप. हा आहे याचा बॅक आणि याच्या शॉर्ट स्लीव्ज आहेत. कापड कमी असल्यामुळे मला याला शॉर्ट स्लीव्ज घ्यावे लागले. खूप सुंदर दिसतो हा घातल्यानंतर. तर बघितलं मैत्रिणींनो, हे होतं माझं ब्लाऊज कलेक्शन. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. प्लीज तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही. प्लीज करून टाका ना सबस्क्राईब. तुमच्या एका सबस्क्राईबने मला आणखीन मोटिवेशन मिळतं छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढे कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडेल. मी त्या विषयांवर व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.
बाय.